सोहळ्यासाठी दाखल झालेले आहेत। आपल्या नातवासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विसर्जनामध्ये सहभागी झाले आहेत। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ढोल वाजवताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्या नातवासोबत ते या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले। 10 दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। खासदार श्रीकांत शिंदे हे देखील यावेळी उपस्थित आहेत। खासदार श्रीकांत शिंदे यांचा मुलगा म्हणजेच आपल्या नातवासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ढोल वादनाचा आनंद घेताना दिसतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील ही दृश्य आपण पाहतोय। वर्षा बंगल्यावर 10 दिवस अनेक नेते मंडळी, कलाकार, त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब मनोभावे गणपती बाप्पाची पूजा अर्चा केली आणि आज या मिरवणुकी सोहळ्यामध्ये विसर्जन सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले। त्यावेळापूर्वी ते गिरगाव चौपाटी या ठिकाणी देखील दाखल झालेले होते आणि आता वर्षा बंगल्यावर येत आपल्या घरच्या बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यामध्ये ते सहभागी झाले। तर आपल्या नातवासोबत मुख्यमंत्री विसर्जन मिरवणुकीमध्ये दंग झालेले आपल्याला पाहायला मिळतात। नातवासोबत त्यांनी ढोलवादन देखील केलं, दिंड्या पताका देखील नाचवल्या आणि आता वर्षा बंगल्यावरील बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी पाहायला मिळतात। खासदार श्रीकांत शिंदे हे देखील या ठिकाणी पाहायला मिळतात। श्रीकांत शिंदे यांचा हा चिमुकला आपण पाहतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातू आणि आपल्या नातवासोबत या गणपती बाप्पाच्या विसर्जनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला, या ठिकाणी आपल्या घरच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। तर दुसरीकडे गिरगाव चौपाटी परिसरामध्ये एक गणपती आता विसर्जनासाठी दाखल होतोय। अगदी कासव गतीनं ही गणपती विसर्जन मिरवणूक आपण पाहतोय। गिरगाव चौपाटीवर प्रचंड गर्दी गणेश भक्तांनी केलेली आहे। गणपती बाप्पाचं रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी हे गणेश भक्त आतुर आहेत।